मराठा आरक्षण करते म्हणून नुकतेच सर्वांना परिचित असलेले मनोज जरांगे पाटील यांची जालना जिल्ह्यामध्ये नुकतीच एक सभा पार पडली। या सभेदरम्यान अनेकांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले। या दरम्यान त्यांनी पाटीलकीची उतरत चाललेली नशा आणि 20 रुपयांचे पेट्रोल असं भाष्य का केलं पाहूया। मनोज जरांगे यांची जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराठी गावात शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला सभा पार पडली आहे। गेल्या आठवडाभर मी रिपोर्टिंग दरम्यान मराठवाड्यात फिरत असताना या सभेला लोकांची प्रचंड गर्दी जमणार अशी कल्पना मला आली होती। 12 ऑक्टोबर रोजी संभाजीनगरमधील दौलताबाद येथे असताना माझी भेट 2 तरुणांची झाली। ते पैठण तालुक्यातले होते। आमच्या हातातला कॅमेरा बघून 14 तारखेला अंतरवाली सराठी गावात येणार का असा प्रश्न त्यांनी विचारला। पाटील लोकांना आरक्षण कशासाठी हवंय, पाटील लोकांना काय कमी आहे असा उपरोधिक स्वरात सवाल केल्यावर मी त्यांना म्हटलं, पूर्वी होते पाटील, आता काही राहिलं नाही पाटीलकी वगैरे, आता गरीब झालाय समाज। 10 ऑक्टोबरला जालन्यात एका बातमीनिमित्तानं गेलेलो असताना जरांगेंच्या सभेचा विषय निघाल्यावर एकानं मला सांगितलं, आमच्या भागातील गावं कुलूपबंद ठेवणार आहेत, गावच्या गावं जरांगेच्या सभेला जाणार आहेत। 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीत हे प्रत्यक्ष दिसून आलं। जवळपास 150 एकर क्षेत्रावर लोक दिसत होते। सकाळी 7 वाजता लोकांचे लोंढेच्या लोंढे सभास्थळी येत होते। आम्ही स्वतः 2 किलोमीटर पायी चालत सभास्थळ गाठलंय। आमच्या एका पत्रकार मित्राला 6 किलोमीटर पायी चालत गेल्यावर सभास्थळ गाठता आलं। सभास्थळी एकच मिशन मराठा आरक्षण असं लिहिलेल्या टोप्या तरुणांनी घातल्या होत्या। सभास्थळी असलेल्या बॅनरवर एकच मिशन 50% आत आरक्षण असं लिहिलेले मोठे मोठे बॅनर दिसून आले। यावर जरांगेंचा उल्लेख मराठा योद्धा असाही करण्यात आला होता। जरांगे या स्टेजवरून लोकांना संबोधित करणार होते। गरजवंत मराठ्यांचा लढा असंही लिहिण्यात आलं होतं। सभास्थळी आमची भेट किरण पंडितराव खरात यांच्याशी झाली। ते परभणी जिल्ह्यातल्या मालेटाकळी गावातून आले होते। त्यांच्या गावातून 20 गाड्यांमध्ये लोक सभेसाठी आले होते। ते म्हणाले, कित्येक वर्षापासूनचा आमचा आरक्षणासाठीचा लढा आहे। कित्येक मराठा मुख्यमंत्री झाले, आमदार झाले, पण मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची भावना कधीच नव्हती। मनोज जरांगे सारखं निस्वार्थ नेतृत्व मराठा समाजाला आज लाभलेलं आहे। आज आमच्या मराठा समाजाला तेवढा एकच आश्वासक चेहरा सध्या दिसतोय। ते पुढे म्हणाले, आम्ही पहिले वतनदार होतो, जहागीरदार होतो, पाटीलकी करत होतो, पण कुटुंब विभक्त झालं, प्रत्येकाला शेती थोडी थोडी मिळाली। आता सध्या आम्हाला मुंबई पुण्यातला कामधंदा शोधायला जावं लागतंय। विदर्भातल्या शेतकऱ्यांना कुणबीमध्ये समाविष्ट केलं, ते पण शेतकरी आहेत आणि आम्ही पण शेतकऱ्याचेच पुत्र आहोत, मग त्यांना वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय का असा सवाल खरा त्यांनी विचारला। दादाराव गावंडे हातात झेंडा घेऊन सभास्थळ गाठण्यासाठी वेगानं चालत होते। अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातून ते आले होते। त्यांच्या स्वतःकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, पण भावकीतल्या आणि आजूबाजूच्या लोकांकडे नाहीये। त्यांच्यासाठी सभेला आल्याचं ते म्हटले। आम्ही तिघं बापले आलो आहोत, आता नाही तर कधीच नाही असं म्हणत ते पुढे निघून गेले। काही तरुण यांच्या हातात छोटे छोटे भोंगे घेऊन सभास्थळाकडे येत होते। काही जण मराठा, ब्राह्मण, ओबीसी समाजातल्या राज्यकर्त्यांना शिव्या देत होते। सभास्थळावर चितेगावच्या तरुणांचा एका ग्रुप आम्हाला दिसला। हे अगदी विशीतले तरुण होते। यापैकी वैभव गोरे यावेळी म्हणाला, आम्हाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे। आरक्षण नसल्यानं शाळा कॉलेजात जास्त पैसा जातोय, जास्त टक्के पडले तरी आम्ही मागे राहतोय, 90% पडून सुद्धा आम्ही मागे राहतोय आणि 40% टॉपला बसतोय। 28 वर्षाचा दिनेश शेवटी हा संभाजीनगरच्या मुदलवाडी गावात राहतो। त्याचं शिक्षण MBA BEd झालंय। सध्या तो कोचिंग क्लास घेतोय। BBC मराठीला मी नियमितपणे फॉलो करतो, मला बोलायचं आहे असं म्हणत तो आमच्याकडे आला। माझ्या पणजोबाच्या खासरावर कुणबी मराठा अशी नोंद आहे। वडिलांच्या टीसीवर हिंदू मराठा आणि माझ्या स्वतःच्या टीसीवर सुद्धा हिंदू मराठा अशी नोंद आहे। तरीही मला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीये। त्यामुळे हे पुरावे असताना मराठ्यांना कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळालंच पाहिजे। माझ्या सख्ख्या चुलत्याच्या टीसीवर कुणबी नोंद आहे, पण आमच्यावर नाही असंही दिनेश सांगत होता। पण केवळ आरक्षण देऊन मराठा समाजाचे प्रश्न सुटणार आहेत का असा प्रश्न विचारल्यावर दिनेश म्हणाला, मराठ्यांचे प्रश्न फक्त आरक्षण देऊन सुटणार नाहीत, पण शिक्षणाचे प्रश्न तरी मिटतील, त्यानंतर बाकीचे प्रश्नही आपोआप मिटतील। विषय असा आहे की पूर्वी 100 एकर जमीन असलेला मराठा आज 2.5 एकरवर आलाय। 2.5 एकरवाला लाखो रुपये फी भरू शकतो का? आम्हाला राजकीय आरक्षण नकोय, शैक्षणिक आरक्षण हवंय। विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत हवीय, नोकऱ्यांमध्ये आरक्षण हवंय। सभास्थळी असलेले अनेक जण आमच्याकडे नेमकी गर्दी किती असेल अशी विचारणा करत होते। मीडियावाले आहेत, तुम्हाला माहिती असेल अशी भावना ते बोलून दाखवत होते। सभास्थळी ठिकठिकाणी स्वयंसेवकांची फौज उभी होती। त्यांच्याकडून लोकांना वेळोवेळी सूचना दिल्या जात होत्या। सभेच्या एका बाजूला महिलांना बसण्यासाठी व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती। गेवराई तालुक्यातल्या धोंडाई गावची सरपंच शीतल साखरे गळ्यात भगवा रुमाल टाकून आली होती। सभेला येण्याचं कारण विचारल्यावर ते म्हणाली, माझ्या लहान बहीण भावांना आरक्षण भेटावं यासाठी आम्ही इथे आलोय। त्यांना शिक्षणात समान अधिकार असावा असं आम्हाला वाटतं। मनोज जरांगे दुपारी 12 वाजता सभेला संबोधित करण्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलेलं होतं।
जरांगे 11च्या सुमारास सभास्थळी तयार करण्यात आलेल्या रॅम्पवर चढले आणि उपस्थित लोकांना हात दाखवत ते व्यासपीठावर गेले. आपण 20 मिनिटं थांबू असं ते म्हणाले. तेव्हा माझ्या शेजारी बसलेला एक तरुण म्हणाला, लवकर चालू करायला पाहिजे कारण आता ऊन लागून राहिलंय. सभास्थळी सगळीकडे ड्रोन कॅमेरे फिरत होते. त्यांच्याकडे बघून एक जण म्हणाला, कॅमेरा खाली येऊ द्या, थोडी गरमी तरी कमी होईल. जरांगेने पुढच्या 10 मिनिटात त्यांचं भाषण सुरू केलं. त्यांचा सुरुवातीचा काही वेळ सभास्थळी आरडाओरड करणाऱ्या तरुणांना सूचना देण्यात गेला. या तरुणांना बोलताना जरांगे म्हणाले, इथं सभेसाठी 50 लाखांपेक्षा जास्त मराठे आलेत. तुम्ही 100 लोक आरडाओरडा करून राहिलेत. तुमच्या पाया पडू का? शांत बसा. पुढे जरांगेंनी त्यांच्या सरकारकडे असलेल्या 5 प्रमुख मागण्या सांगितल्या. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करा. मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग म्हणून आरक्षण दिलं तरी चालेल, पण 50% आत टिकणारं आरक्षण हवंय, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. उन्हाच्या कडाक्यामुळे शरीरातून घामाच्या धारा येत होत्या, पण जरांगेंच्या प्रत्येक वाक्यानंतर त्यांना लोकांकडून टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता. पुढे जरांगेंनी छगन भुजबळ यांना प्रतिउत्तर दिलं. जरांगेंनी सभेसाठी 7 कोटी रुपये कुठून आणले असा सवाल भुजबळ यांनी केला होता. जरांगे याला उत्तर देत असताना उपस्थितांमधून काहींनी भुजबळांच्या विरोधात घोषणा दिल्या. जरांगे म्हणाले, गोदाकाठच्या 123 गावांमधून 22 गावातल्या लोकांनी पैसे दिले ते 21 लाख झाले. बाकी गावाकडे पैसा तसाच जमा आहे, तो अद्याप आम्ही घेतलेला नाहीये. 22 ऑक्टोबर रोजी मराठ्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार असल्याचे जरांगे म्हणाले आणि 12:20 त्यांची सभा संपली. सभा संपल्यावर काही वेळानं आम्ही पार्किंगकडे निघालो. घराकडे परत जाणाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. एक जण म्हणाला, आजच्या सभेला आमदार खासदार कोणीच नव्हते. याला प्रत्युत्तर देताना दुसरा म्हणाला, कशाला अपमान करून घ्यायला येतील का? इथं आला असते तर त्यांना खाली पब्लिकमध्ये बसावं लागलं असतं. पाऊले चालती पंढरीची वाट असं गाणं गुणगुणताना पाहून त्याला त्याच्या शेजारून जाणारा म्हणाला, पाऊले चालती आरक्षणाची वाट असं म्हणा. सभा संपल्यानंतर लोक पार्किंग स्थळाकडे जात होते. तेवढ्याच प्रमाणामध्ये लोक सभास्थळाकडे येताना दिसत होते. पार्किंग स्थळी पोहोचलो तर गाडीमध्ये बसलेला एक जण म्हणाला, अहो किती गर्दी जमली असेल. आमच्यासोबत चालत चालत आलेल्या त्याच्या ओळखीच्या माणसाला त्यानं विचारलं, काय बोलले जरांगे पाटील? छगन भुजबळवर काय बोलले? सभास्थळाहून हायवेपर्यंत पोहोचणारा मार्ग जवळपास 6 किलोमीटर एवढ्या अंतरावर होता. ते पार करण्यासाठी 3 तास लागले. 15 ते 20 किलोमीटर अंतरावर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. त्यांना बघून भुजबळांच्या आरोपानंतर उत्तर देताना जरांगेंनी म्हटलेले एक वाक्य प्रकर्षानं आठवतंय. जरांगे म्हणाले, भुजबळ म्हणताय की सभेला 7 कोटी खर्च आला? अहो कोटीच पहिल्यांदा ऐकलंय आम्ही. आम्ही 20-20 रुपयांचे दुसऱ्यांकडून पेट्रोल घेऊन मोटरसायकलमध्ये टाकतो, असं ते म्हणाले.